उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि MMRDAचे चीफ मुखर्जी या ठिकाणी अवघ्या काही वेळात दाखल होत आहेत। आपण पाहतोय 2 मेट्रो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मेट्रो आचार्य अत्रे उद्यान म्हणजे डायमंड गार्डन ते मंडाला या ठिकाणी ही मेट्रो धावणार आहे। 5.5 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे आणि त्यामुळे मेट्रोचं आज उद्घाटन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या मेट्रो स्थानकांना ग्रीन प्लॅटिनम नामांकन मिळालेलं आहे आणि रेल्वे, मोनोरेल अशा बस अशा विविध सेवांशी मेट्रोची थेट जोडणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। हार्बर मार्गावरती पहिलीच मेट्रो धावते, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मेट्रोला आता हिरवा झेंडा दाखवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि MMRDAचे चीफ स्वतः उपस्थित राहणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर लिफ्ट, एस्केलेटर, CCTV कॅमेरे, स्वच्छ प्लॅटफॉर्म, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि पुरेसा प्रकाश असलेले सगळे फलाट अशा ज्या अत्याधुनिक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, विशेष मार्ग आणि स्वच्छतागृहाची जी व्यवस्था आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळावा या हेतूने या ठिकाणी काम केल्याचा दावा MMRDA कडून करण्यात आलेला आहे। या प्रकल्पामध्ये आपण पाहतोय पर्यावरण संरक्षणालाही तितकंच महत्त्व देण्यात आल्याचं बोललं जाते। जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश मिळेल आणि विजेचा कमी वापर होईल अशी जी प्रणाली आहे ती या ठिकाणी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे पावसाचं पाणी साठवलं जाईल आणि त्याचाच वापर केला जाईल। त्यामुळे वीज आणि पाण्याची बचत होईल अशा दृष्टीनं हे मेट्रो स्टेशन बांधण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मेट्रोला फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि आता हिरवा सिग्नल जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ही जी मेट्रो आहे ती आता डायमंड गार्डन पासून मंडालाच्या दिशेनं रवाना झालेली आहे। एकूण 8 स्टॉप आहेत त्याच्यामध्ये आणि आपण पाहतोय की स्वयंचलित जे दरवाजे ते सुद्धा या ठिकाणी अत्यावध जे दरवाजे ते उभारण्यात आलेले आहेत, तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच मेट्रोमुळे विजेची बचत होणार आहे, वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये ही मेट्रो आजपासून दाखल झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये आता लोकार्पण झाल्यानंतर ही मेट्रो धावण्यास सुरुवात होईल आणि आजपासूनच या क्षणापासूनच इथूनच जी मेट्रो आहे ती सुरू होईल। बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई चव्हाण या ड्रायव्हरच्या पायलटच्या कॅबिनमध्ये पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच म्हटलंय की आम्ही काम करणारं सरकार आहोत। त्यांच्या विरोधकांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे। त्यांचा पाय हा ब्रेकवर होता, मात्र आमचा पाय हा विकासाच्या एक्स्केलेटरवर आहे आणि त्यामुळे मेट्रोचं जे उद्घाटन आहे ते आम्ही केलेलं आहे। मेट्रो मुंबईकरांच्या सेवेमध्ये बहाल केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच कॉकपिटमध्ये, एकाच कॅबिनमध्ये आणि पायलट चालक ज्या ठिकाणी मेट्रोचे बसतात त्या ठिकाणी हे पोहोचले। त्यांनी स्टेअरिंग हातामध्ये घेतलं आणि विकासाचं हे स्टेअरिंग आमच्या हातात आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी होतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल झालेले। ही सगळी जी रेल्वे आहे, मेट्रो आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। स्वयंचलित दरवाजे आहेत, फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मेट्रोचे जे दरवाजे आहेत ते आता या ठिकाणी उघडणार आहेत। ही सगळी दृश्य पाहतोय आपण। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डायमंड गार्डन ते मंडाला अशा या मेट्रोच्या 2B या टप्प्याचं लोकार्पण करताना आपल्याला दिसत आहेत। त्याचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि ही मेट्रो कशी दिसते ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। एकंदरीतच स्वयंचलित दरवाजे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आतून मेट्रो नेमकी कशी आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। हे बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी सुसज्ज अशी
जी मेट्रो आहे ती या ठिकाणी तिचं काम झालेलं आहे. झेंडूच्या फुलं लावून या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे. एकंदरीतच या मेट्रोमध्ये अत्यावश्यक सुविधा अगदी एअर कंडिशन्ड अशी ही मेट्रो असणार आहे आणि वेगवेगळे आपण पाहतोय बघा सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. फायर अलार्म आहे, बसण्यासाठी जागा आहे, मध्ये पॅसेज मध्ये उभं राहण्यासाठी जागा आहे आणि आरामदायक असे जे रेक्स आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज याचं लोकार्पण झालं. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.